नमस्कार, मी अनिताज किचन अँड गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. चला, उन्हाळा आता आलेला आहे. उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि आता सगळं सरबत आता आपण करणार आहोत. तर सरबत महोत्सव आता सुरू होणार आहे. तर मग सुरुवात करूया काजूच्या सिरपपासून. तर मी हे पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये ही सगळी बोंडं मी बिया वेगळ्या केलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि ती आता उकळत्या पाण्यात मी ही बोंडं 10 मिनटं ब्लांचिंग करणार आहे. त्यामध्ये 1 चमचा मी मीठ घातलेलं आहे आणि हे फळ आता दाबून बघायचं. नरम झालं की ही सगळी फळं आपण गाळून घ्यायची, पाणी टाकून द्यायचं आणि ही सगळी फळं मॅश करायची आपल्या चाळणीवर. तर हा रस आपण गाळून घेतलेला आहे आणि पुन्हा आपण हा वस्त्रगाळ करून घेऊया. अशा प्रकारे वस्त्रगाळ करायचा आहे म्हणजे स्वच्छ रस आपल्याला मिळेल बोंडांचा. तर मी हा 1 लिटर रस घेतलेला आहे आणि 1 किलो साखर घेतलेली आहे. तर आपण आता काजू सिरप बनवायला सुरुवात करूया. चला, तर आपण हा रस आहे तो 20 मिनटं मंद आचेवर सतत ढवळत राहायचा आहे. जास्त गॅस फुल करायचा नाही आहे, सतत ढवळायचं आहे. साखर एकदा विरघळली की छान दणदणून उकळी आली की नंतर मग आपण त्यामध्ये 1 चमचा सायट्रिक ॲसिड घातलेला आहे. चला, आता उकळी आलेली आहे. आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि सिरप आपला आहे पूर्णपणे थंड करायचं आहे. थंड झाल्यानंतर सिरप कोरड्या स्टरलाइज केलेल्या बाटलीमध्ये आपण हे भरून ठेवायचं आहे. तर ह्या अशा सुंदर अशा 3 बाटल्या आपल्या सरबतने भरलेल्या आहेत, सिरपने, काजू सिरपने. तर झाकण लावून घट्ट आपण हे कोरड्या जागी बाटल्या ठेवायच्या आहेत. ते थोडंसं शिल्लक राहिलं आहे, ते मी आता हे छोट्या बाटलीमध्ये भरून ठेवते आहे. तर हे सरबत आपण वर्षभर बिना फ्रीजचं बाहेर ठेवू शकतो. पण हे वर्षभर राहतच नाही, कारण आता उन्हाळा सुरू झालेला आहे. हे लगेच मे महिन्यापर्यंत संपून जातं. आपण व्हिडिओ कुठून पाहता हे जर तुम्ही सांगितलं कमेंटमध्ये तर बरं होईल, कारण आम्हाला कळेल की आमचं काजू सिरप कुठेपर्यंत पोचलं. तर यामध्ये मी बर्फाचे खडे घातलेले आहेत आणि त्यामध्ये एवढ्या क्वांटिटीमध्ये मी हे काजू सिरप घातलेलं आहे आणि त्यानंतर मी हे सोडा वॉटर मिक्स करते आहे. यामध्ये तुम्ही साधं गार पाणी देखील वापरू शकता. तर अशा प्रकारे थंडगार उन्हाळ्यासाठी खास काजू सिरप आपलं पिण्यासाठी तयार. अप्रतिम अशी त्याची चव असते. तर आपण टेस्ट करून बघूया कसं लागतं ते. वा, अप्रतिम सुंदर. तुम्ही पण नक्की करून बघा. काजूच्या बोंडांपेक्षा हे सरबत अप्रतिम लागतंय. बोंड मी आता नक्की करा आणि जर तुम्हाला आवडलं, जर बोंड आवडत असतील तर वर्षभर तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. एवढं हे सुंदर लागतं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिला त्यासाठी आपले मनपूर्वक धन्यवाद.